आता आपण काय चालू करतोय, तर ठीक आहे, एस-डी-एल-सी तर झालं सॉफ्टवेअर, म्हणजे की एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप कसं, म्हणजे कसं करायचं, किंवा त्याच्यात कोणत्या स्टेप्स आल्या पाहिजे काय, हे आपण चेक केलं होतं. ठीक आहे. मग आता काय आहेत आपल्याकडे ना, डिफरंट डिफरंट मॉड्यूल्स आहेत, किंवा तुम्ही त्याला मेथोडॉलॉजी पण म्हणू शकता. पण त्यापेक्षा आपण बेटर आहे मॉड्यूल्सच म्हणूयात. मॉड्यूल्स म्हणजे काय, की तुम्हाला ह्याच्यामध्ये एखादं, म्हणजे समजा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची आहे, ठीक आहे. तर तुमच्याकडे मल्टिपल वेज असू शकतात, किंवा मल्टिपल, म्हणजे काय म्हणतो, करियर ऑप्शन्स, म्हणजे काय म्हणतो, म्हणू शकतो आपण. एक मल्टिपल ऑप्शन्स असतात, की हे नाही तर हे. मग तुम्ही काय विचार करता, की ठीक आहे, बेटर कोणता आहे, किंवा शॉर्टेस्ट कोणता आहे. म्हणजे कन्सिडर करा, तुम्हाला इथून काय करायचंय, तुम्ही कुठेतरी, तुम्हाला कात्रजवरून काय करायचं, स्वारगेटला यायचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही विचार करणार, की ठीक आहे, एक मला जायचं तर आहे, ठीक आहे, मान्य आहे. मला बाईकवरून जायचंय. फायनलाइज आहे तुमचं, की तुम्ही बाईकवरून जाणार आहात. पण तुम्हाला जाण्यासाठी तुम्ही विचार, मग त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करणार, एक म्हणजे वेज काढणार, की ठीक आहे, म्हणजे 2 ते 3 रस्ते आहेत. मी सरळ कात्रचा जो रोड आहे, तो हाच, म्हणजे मी हे करणार, म्हणजे जो मेन हायवे म्हणू शकतो, तुम्ही त्या रोडनं जाणार तुम्ही. किंवा तुम्हाला आतमधून, म्हणजे गल्ल्या गल्ल्या करत आपण शॉर्टकटने काय करू शकतो, स्वारगेटच्या म्हणजे बॅक साईडला तुळशी, म्हणजे आपण काय म्हणतो ह्याला, सारसबागेच्या तिकडं पण बॅक साईडला निघू शकतो. हे काय, एक 2-3 वेळेत. मग ह्याच्यामधलं शॉर्टकट कोणता आहे, किंवा शॉर्टकट म्हणण्यापेक्षा जो कमी टाइम मध्ये विथ अॅक्युरेसी तुम्हाला काय करेल हो, त्या ठिकाणी, म्हणजे का तुमचं जे पण अचीव करायचंय, किंवा जे पण तुम्हाला सोर्स लोकेशन आहे, ते तुम्हाला काय करून देईल, ते अचीव करून देईल, जो शॉर्टकट आहे तो. मग तुम्ही तो यूज करण्याचा प्रयत्न करता. मग हे मॉड्यूल्स म्हणजे काय, का मॉड्यूल्स म्हणजे एक अशाच पद्धतीचं म्हणजे स्ट्रॅटजी आहे, ज्याच्यामध्ये जे पण तुम्हाला काम करायचंय ना, की आपण जे बघितलं ना, एस-डी-एल-सी मॉड्यूल आहे, रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून मेंटेनन्स पर्यंत. ठीक आहे, एवढ्या 6 स्टेजेस आहेत. मला माहिती आहे, की मला ह्या 6 स्टेजेस कंप्लीटच कराव्या लागतात. मी एवढ्यापैकी कुणाही एका स्टेजला मी काय करू शकत नाही, कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. पण ह्या 6 स्टेजेस कंप्लीट करायच्यात, पण याच्यात सुद्धा मला कमी टाईममध्ये, किंवा एकदम थोड्या शॉर्टकटमध्ये मला ते डेव्हलप करून, किंवा म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ते सॉफ्टवेअर रेडी होऊन भेटू शकतं का, कमी टाईममध्ये किंवा कमी रिसोर्सेसमध्ये वगैरे. म्हणजे माझी जास्त कॉस्टिंग जाणार नाही अशामध्ये. मग त्याच्यासाठी काय केलेलं आहे, इथे डिफरंट डिफरंट मॉड्यूल्स जे आहेत ना, हे मॉड्यूल्स प्रकार काय केले, ते डेव्हलप केलेले आहेत. मग आता जेव्हा कोणती गोष्ट असते बघा, जी की पारंपरिक चालत येते, की आपण म्हणू शकता, की एकदम सुरुवातीला जी गोष्ट म्हणजे काय म्हणतो आपण, डेव्हलप होते, किंवा कोणती गोष्ट बनली जाते, तेव्हा ती खूप म्हणजे एकदम नॉर्मल असते. त्याच्यामध्ये असे काही अपग्रेडेशन वगैरे काहीच नसतात. जसं तुम्ही बघितलं असेल, की आपले जेव्हा मोबाईल्स निघाले होते, जेव्हा आपण फोन वापरायला यूज केले होते, तेव्हा सगळ्यात सुरुवातीला, म्हणजे एकदम सुरुवातीला जर बघायला जाल तुम्ही राजा महाराजांच्या काळात, तर काय असायचं, की ते म्हणजे कोणीतरी एक पर्सन काय करायचं, तुमचं जे पण लेटर आहे ते लेटर, म्हणजे त्याला काय म्हणायचं मला माहित नाही, ते लेटर काय करायचे, एका लोकेशन दुसऱ्या लोकेशनला घेऊन जायचे. थोडं अपग्रेड काय आलं, की जे पक्षी होते वगैरे, की त्यांच्या गळ्यात आपण काय करायचो, जे पण लेटर आहे ते बांधायचं आणि पाठवून द्यायचो. मग थोडं हे अपडेट होत 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 आलं, काय आलं, की फोन आले होते बघा. त्याचं बटन फिरवायचे फोन, म्हणजे फोन आले होते, ते फोन आले. त्याच्यानंतर थोडंसं चेंज झालं, की लँडलाईन फोन आपण म्हणतो. लँडलाईन फोन म्हणजे काय, मोस्टली सगळ्यांनी बघितले असतील, की लँडलाईन फोन, किंवा ऐकलं तरी असेल, किंवा कुठे म्हणजे मूवीत तरी बघितलं असेल. ते लँडलाईन फोन्स आले. ठीक आहे. ते लँडलाईन फोनवरून थोडं अपग्रेड झाल्यानंतर प्रत्येकाकडे, म्हणजे प्रत्येकाकडे म्हणू शकत नाही, पण एक मोबाईल फोनची सुरुवात झाली. पण तुम्ही जर एकदम सुरुवातीचा नोकियाचा फोन बघितला असेल ना, तर त्याच्यामध्ये आणि तुम्ही जे आत्ता स्मार्टफोन वापरता, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण तेव्हाच्या नोकिया म्हणजे फोन, आता एखादा नवीन लेटेस्ट फोन निघतो, तेव्हा जेवढी क्रेज असते ना लोकांमध्ये, तेवढीच म्हणजे क्रेज काय होते, त्यावेळेस जेव्हा तो नोकिया फोन निघाला होता तेव्हा होते. का बरं? कारण त्यावेळेस त्याच्यापेक्षा बेटर अशी कोणती गोष्ट नव्हती ना. म्हणजे ती म्हणजे भले त्याच्यामध्ये खूप सारे ड्रॉबॅक्स असो किंवा काही असो, पण ती त्या टायमिंगची सगळ्यात म्हणजे मोठं इनोव्हेशन म्हणू शकता तुम्ही, किंवा एकदम निडेड वाली गोष्ट होती. त्याच्यामुळे ती त्यावेळेस डिमांडमध्ये होती. पण जसं वेळ म्हणजे इयर बाय इयर जात गेले, किंवा टाइम जात गेला, त्याच्यामध्ये काय झालं, अपडेशन आले, किंवा खूप साऱ्या गोष्टी अपडेट होत गेल्या. आणि आता इतके ऍडव्हान्स फोन्स, म्हणजे मे बी तुमच्या हातामध्ये असतील, जी तुम्हाला लॅपटॉप किंवा म्हणजे टॅबची सुद्धा गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या फोनवरून सगळ्या गोष्टी काय करू शकता, तुम्ही ऑपरेट करू शकता. मग त्याच पद्धतीनं काय आहे, हे जे मॉड्यूल्स आहेत ना, त्या मॉड्यूल्समध्ये पण आहे. त्या मॉड्यूल्समध्ये एक सिक्वेन्स आहे. पहिल्यांदा काय आहे, एक फिश मॉडेल म्हणून आहे. फिश मॉडेल काय आहे, तर हे एकदम म्हणजे एकदम जुनं मॉडेल आहे. कधीचं, जेव्हा की एकदम म्हणजे सुरुवातीला कोणत्याही गोष्टी नव्हतात, किंवा म्हणजे कोणतंच मॉडेल नव्हतं. जेव्हा एकदम म्हणजे स्टार्टिंगला काय होतं, डेव्हलपमेंट किंवा आय टी कंपन्याचा कन्सेप्ट स्टार्ट झाला होता,
किंवा डेव्हलपमेंट जो कन्सेप्ट आहे ना, किंवा म्हणजे आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे म्हणतो, हा कन्सेप्ट स्टार्ट झाला होता तेव्हा सगळ्यात सुरुवातीला फिश मॉडेल जे आहे ना, हे मॉडेल डेव्हलप झालं होतं. किंवा ह्या मॉडेलवरती आपण काय करत होतो, ह्या मॉडेलच्या हेल्पनं आपण वर्क करत होतो. नंतर याच्यात अपडेशन म्हणून काय झालं, पुढं वॉटरफॉल आलं, पुढं व्ही आलं, आणि आता सध्या डिमांडमध्ये जे आहे, किंवा सध्या आता जे फोकसमध्ये आहे, किंवा म्हणू शकता की आता ह्याच्या पेक्षा कुठलंही अजून बेटर निघालेलं नाहीये, तसं कोणतं आहे, अजाईल आहे. ठीक आहे, मी ते लिहून घेते. वॉटरफॉल, त्याच्यानंतर आहे व्ही मॉडेल, आणि नन अजाईल. ठीक आहे. आता फिश मॉडेल एकदम पारंपरिक आपलं होतं, की एकदम सुरुवातीचं होतं. ह्याच्यात थोडेसे अपडेशन करून काय केलं, वॉटरफॉल केलं. पण ऑब्व्हियसली जर हे म्हणजे फिश मॉडेलमध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स होते, काहीतरी गोष्टी होत्या, म्हणून काय केलं त्यांनी, परत वॉटरफॉल बनवलेला आहे. परत वॉटरफॉलमध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स होते किंवा काहीतरी कमी होतं, म्हणून त्यानं काय केलं, परत अजाईल सॉरी व्ही डेव्हलप करण्यात आलं. आणि आता व्ही मध्ये सुद्धा काहीतरी ड्रॉबॅक्स होते, त्याच्यामुळे आपण काय केलं, आता अजाईल डेव्हलप केलेलं आहे. तर सध्या अजाईल मध्ये असे कोणते ड्रॉबॅक्स नाहीयेत, जे की आपण काय करू शकत नाही, मॅनेज करू शकत नाही, की आपल्याकडून ते म्हणजे काही असं जास्त एवढं प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. त्याच्यामुळं सध्या अजाईल हे आता इतकं फॉर्म मध्ये आहे ना, 99 म्हणण्यापेक्षा 100% कंपनी आय टी मधल्या अशा आहेत ना, ज्या की अजाईल वापरतात, किंवा म्हणजे अजाईलच्या थ्रू काय करतात, ते वर्क करतात. तुम्हाला खूप म्हणजे खूप रेअरली वीक, आता फिश मॉडेल तर हे काय म्हणतात ते कालांतरच झालं, ह्याला कोणी विचारत पण नाही आणि कोणी म्हणजे बघत पण नाही. पण कसं आहे माहिती का, ह्या फिश मॉडेलच्या बेसिसवरतीच हे सगळे मॉडेल बनवलेले आहेत. पण थोडंसं कसं, आता ह्याचा काहीच म्हणजे उपयोग नसल्यामुळे ह्याला कोणी यूज करतच नाही, की तुम्हाला हे कुठं लांब लांबपर्यंत ऐकायला सुद्धा भेटणार नाही. तुम्हाला फक्त हे 3 मॉडेल्स बद्दल तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये वगैरे पण ऐकायला भेटेल, जर तुम्ही कधी म्हणजे लर्न सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्ट कधी ऐकला असेल किंवा लर्न केलं असेल तर. वॉटरफॉल, व्ही आणि अजाईल. पण आता आपल्याला असं नाही की हे इम्पॉर्टंट नाहीये, ठीक आहे, इम्पॉर्टंट नाहीच आहे आपल्याला, हे दोन्ही पण आपल्याला इम्पॉर्टंट नाहीयेत वगैरे एवढे. मेन इम्पॉर्ट म्हणजे फोकस आपलं अजाईल वरती राहायचंय. पण तुम्हाला याच्यातलं जस्ट एक ओव्हरव्ह्यू जो आहे, किंवा जे पण बेसिक नॉलेज आहे, ते तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण काय करणार आहेत आता, आता आपण जेवढे पण पुढचे आपले नेक्स्ट लेक्चर्स येतील, तोपर्यंत त्या लेक्चरमध्ये आपल्याला हे 4 मॉडेल जे आहेत ना, हे 4 मॉडेल वन बाय वन बघायचे आहेत. आणि आपलं मेन फोकस जे असेल, हे सगळं अजाईल वरती असेल. म्हणजे जो आपला वर्क फ्लो असेल वगैरे, ह्याच्याबद्दलचे जेवढे पण कन्सेप्ट पुढे येतील ना, ते सगळे अजाईल बद्दलचे जास्त डिस्क्रिप्शन मध्ये असतील. ठीक आहे. आता सुरुवात करूयात आपण फिश मॉडेलला. ते फिश मॉडेल आहे का, किंवा फिश म्हणजे ह्याला नाव का दिलेलं आहे फिशचं वगैरे, म्हणजे कशामुळं, तुमच्याकडे हे आहेत बघा, नोट्स आहेत सगळ्याकडं. आता कारण डायग्राम काढायला ते थोडंसं मला हेक्टिक जाईल, आणि ते थोडं खूप टाइम पण खातं. जर तुमच्याकडे असेल ना अवेलेबल नोट्स तुमच्याकडे, तर तेवढ्या प्लीज नोट्स ओपन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होईल, लक्षात येईल लवकर. इथं आय थिंक ह्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलं होतं का, हा ओके, इथं डायग्राम आहे. ओके, हां. इथं आहे बघा, फिश मॉडेलची डायग्राम जी काढली ना, अशा टाईपमध्ये. ठीक आहे. तुम्ही तुमच्याकडे काय करा, नोट्स जे असतील ना, त्या नोट्सवर तुम्ही तुमच्याकडे ओपन अप ठेवा, म्हणजे तुम्हाला डायग्राम अजून बेटर पद्धतीने काय होईल ते लक्षात येईल. आता फिश मॉडेल म्हणजे काय, कॉपी होणार नाही बहुतेक. ठीक आहे. फिश आता ह्याला नाव का भेटलं फिशचं, फिश म्हणजे काय सगळ्यांना माहिती, मासे वगैरे म्हणून. मग याला का बरं फिश मॉडेलचं नाव भेटलं, कारण ह्याचं जर तुम्ही डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन बघितलं ना, किंवा जो म्हणजे ऍक्च्युली वर्क फ्लो तसा आहे, मग त्याला त्या पद्धतीने काय केलेलं, डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे. मग तुम्ही याचा वर्क फ्लो जर बघितला ना, तर हा वर्क फ्लो कसा आहे, एकदम फिशच्या आकारासारखा आहे, म्हणून त्याला काय केलं त्यांनी, म्हणजे फिश असं नाव दिलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला जर इथे तुम्ही पॉईंट बघितलं, तर हे काय, तर त्याच्यात पण सेम स्टेप आहे. तुम्ही जेवढ्या पण ह्याच्यामध्ये जाल ना, इथून पुढं, तर त्याच्यामध्ये सगळ्या एसडीएलसीच्या स्टेजेस आहेत, म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंग, अनालिसिस, डिझायनिंग, कोडिंग वगैरे, टेस्टिंग. ह्या मेन स्टेजेस आहेत. ह्या सगळ्या म्हणजे स्टेजेस सगळ्यांमध्ये राहणार. फक्त चेंज काय असणार, की वर्किंग कसं असणार, काय असणार, हा प्रत्येक मॉडेलमध्ये काय असेल, चेंज असेल. ठीक आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण काय करतो, आपण रिक्वायरमेंट गॅदरिंग करतो. रिक्वायरमेंट गॅदरिंग किंवा इन्फॉर्मेशन गॅदरिंग त्याला म्हणलं जातं. म्हणजेच काय, आपण बीआरएस डॉक्युमेंट काय करतो, इथं क्रिएट करतो. त्याच्यानंतर बीआरएस डॉक्युमेंट क्रिएट केल्यानंतर आपण जेव्हा कंपनीत येतो, तेव्हा आपण काय करतो, परत अनालिसिस फेज मध्ये जातो. अनालिसिस फेज म्हणजे काय, की आपण म्हणजे एसआरएस डॉक्युमेंट क्रिएट करतो.
आणि आता फिश मॉडेलमध्ये चेंज काय माहिती का, की जेव्हा पण प्रत्येक स्टेज म्हणजे एकदा कंप्लीट होते किंवा प्रत्येक स्टेज जेव्हा फायनल होते ना, तेव्हा प्रत्येक स्टेज मधल्या पर्सनला काय करावं लागतो, रिव्ह्यू करावा लागतो. रिव्ह्यू म्हणजे काय, की त्यांना सेल्फ म्हणजे सेल्फ रिव्ह्यू तुम्ही म्हणू शकता, की जे पण काम त्यांनी केलेलं आहे त्यांना काय करावं लागतंय, परत एकदा रिवाइज करावं लागतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत का. जसं आपण बघितलं होतं की आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये काय करतो, जो पण डेव्हलपर आहे, जो पण कोड वगैरे त्यानं लिहिलेला आहे, तो कोड तो काय करतो, सध्या रिचेक करतो किंवा एकदा परत रिकन्फर्म वगैरे करतो की सगळ्या गोष्टी त्यानं व्यवस्थित केल्यात नाही केल्यात वगैरे. तो काय करतो, व्हॅलिडेट करतो सगळ्या गोष्टी. मग त्याला आपण काय म्हणतो, व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणतो. पण तो एक टाईपचा काय आहे, रिव्ह्यूच आहे, की तो स्वतःच्या कोडला रिव्ह्यू करत आहे तसं. मग आता तेच काय आहे, तसंच आपल्याला फिश मॉडेलमध्ये काय करावं लागतं, की जेवढ्या पण स्टेप्स तुम्ही फॉलो कराल ना, म्हणजे इव्हन तुम्ही जर डॉक्युमेंट म्हणजे BSRS डॉक्युमेंट जरी क्रिएट झालं ना, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, इथं जे पण डॉक्युमेंट तुम्ही क्रिएट केले त्या डॉक्युमेंटला तुम्हाला परत एकदा काय करावं लागतं, रिव्ह्यू करावं लागतं किंवा म्हणजे तुम्ही परत एकदा रिचेक करता की सगळ्या गोष्टी तुम्ही फायनलाइज केलेल्या आहेत का, कोणती गोष्ट तुमच्याकडून मिस झाली आहे का वगैरे, सगळ्या गोष्टी तुम्ही रिचेक करता. जेव्हा तुम्ही स्वतः रिव्ह्यू केला, परत एकदा रिव्ह्यू केल्यानंतर तुम्ही काय करता, परत जो पण तुमचं डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट काय करता तुम्ही डिझायनिंग म्हणजे डिझायनिंग डिपार्टमेंटकडे काय करता, शेअर करता. मग डिझायनिंग डिपार्टमेंट काय करतो, सेम परत त्यांचं जे काम आहे ते काय करतात, ते लोक डिझायनिंग वगैरे लो लेवल हाय लेवल डिझायनिंग त्यांची कंप्लीट होते. कंप्लीट झाल्यानंतर परत त्यांना रिव्ह्यू करावा लागतो. मग ते स्वतः परत रिव्ह्यू करतात की सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या व्यवस्थित केलेल्या आहेत का नाहीये वगैरे, किंवा काही प्रॉब्लेम आहे ते परत काय करतात, चेक करतात. सेम परत जेव्हा डिझायनिंग झाल्यानंतर परत जो कोडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, कोडिंग म्हणजे डेव्हलपर परत व्हाईट बॉक्स टेस्टिंग करतो, डेव्हलपर इथं स्वतःचा कोड रिचेक करतो. त्याच्यानंतर कोड चेक झाल्यानंतर परत काय झालं, आपण जातो कुणाकडं, आपण जातो टेस्टरकडं. मग आपण टेस्टरला काय करतो, टेस्टरला जो पण कोड आहे तो कोड काय करतो, आपण टेस्ट करण्यासाठी दिलेला असतो. मग परत टेस्टर जेव्हा टेस्टिंग कंप्लीट करतो तेव्हा परत टेस्टरला सुद्धा रिचेकिंग करावी लागते, की त्यानं व्यवस्थित पद्धतीनं टेस्टिंग केलेली आहे का, कोणता पॉईंट त्याच्याकडून मिस झालाय, काय झालंय, या सगळ्या गोष्टी त्याला परत एकदा रिचेक कराव्या लागतात. आणि लास्टला इथं जो पॉईंट आहे ना, इथं मेंटेनन्स हा पॉईंट येतो. मेंटेनन्स म्हणजे काय, कारण त्याच्यामध्ये एवढं काही नसतं, कारण ते पूर्ण रिलीज केलं, सॉफ्टवेअर रिलीज झाल्यानंतरचं त्याचं काम असतं. ठीक आहे. ह्या पद्धतीने ही जी डायग्राम आहे ना, की म्हणजे आपण म्हणू शकतो फिश मॉडेल काय होतं, वर्क होतं. आता याच्यामध्ये काय आहे, फिश मॉडेल हे 2 पार्टमध्ये डिवाइड आहे. 2 पार्ट कोणतं, तर पहिला आहे व्हेरिफिकेशन पार्ट आणि सेकंड आहे व्हॅलिडेशन पार्ट. आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय, किंवा बेसिक डिफरन्स काय आहे यांच्यातला, तर आपण काय करतो, की प्रत्येक तुम्हाला इथं प्रत्येक स्टेज नंतर काय करावं लागतं, रिव्ह्यू करावा लागतो. मग त्याच्यामुळे काय होतं, जो पण टाइम आहे हे म्हणजे ह्या मॉडेलमध्ये जर एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं म्हणलं ना, तर टाइम हा खूप कन्झ्युमिंग आहे, खूप म्हणजे खूप कन्झ्युम करतो. कारण प्रत्येकाला काय करावं लागतं, प्रत्येकाचं काम झाल्यानंतर परत त्यांना स्वतःला रिव्ह्यू करत बसावं लागतं, किंवा खरं म्हणजे भले त्यांनी व्यवस्थित पद्धतीने काम केलं असेल तरी त्यांना रिव्ह्यू करायला टाइम त्यांचा वेस्ट करावाच लागतो. त्याच्यामुळे काय होतं, की खूप सारे म्हणजे टाइम जो आहे हा टाइम आपल्याला जास्त इथं द्यावा लागतो. त्याच्यामुळे काय होतं, जे पण फिश मॉडेल आहे ना, हे फिश मॉडेल 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला आहे व्हेरिफिकेशन आणि सेकंड आहे व्हॅलिडेशन. मग आता व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय, तर जे पण तुमचं रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून कोडिंग पर्यंत जो पॉइंट असेल ना तुमचा, तो सगळा कशामध्ये डिवाइड केलेला आहे हो, तर तो डिवाइड केलेला आहे तुमचा व्हेरिफिकेशन मध्ये. म्हणजे जेवढे पण स्टेज असतील, मग रिक्वायरमेंट गॅदरिंग असेल, अनालिसिस, डिझायनिंग आणि कोडिंग, हे जे 4 फेजेस आहेत, ह्या 4 फेजेस काय केलेले आहेत, व्हेरिफिकेशन पॉइंट मध्ये कन्वर्ट आहेत. व्हेरिफिकेशन म्हणजे काय, की तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं जे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करायच्या आहेत. व्हेरीफाय करणं म्हणजे काय, की एकदम जसं चेक करणं, की ठीक आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही राईट करताय नाही करताय वगैरे, ते तुम्हाला फक्त बघावं लागतं. आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय, व्हॅलिडेशन म्हणजे तुम्ही जे रिस्ट्रिक्शन्स किंवा जे रूल्स तिथं अप्लाय केलेले आहेत, ते रूल्स व्यवस्थित पद्धतीने वर्किंग आहेत का, हे चेक करणं म्हणजेच काय करतो आपण, टेस्ट करणं. म्हणजे नॉर्मल जे काम तुम्ही केलेलं आहे आतापर्यंत व्हेरिफिकेशन फील्डमध्ये, ते आपल्याला इथं व्हॅलिडेट करावं लागतं. व्हॅलिडेट म्हणजेच की आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं की ते व्यवस्थित पद्धतीनं वर्क होतंय की नाही होतंय, की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, हे आपल्याला टेस्टिंग फील्डमध्ये चेक करावं लागतं. म्हणजेच काय, व्हॅलिडेशन फील्डमध्ये आपल्याला चेक करावं लागतं. नंतर यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिफिकेशनलाच आपण स्टॅटिक टेस्टिंग असं म्हणलं जातं. आणि तसंच व्हॅलिडेशनला आपण काय म्हणतो, डायनामिक टेस्टिंग म्हणतो. आता स्टॅटिक टेस्टिंग आणि डायनामिक टेस्टिंग का बरं, किंवा अशी नावं का दिलेली आहेत,
आता तुम्हाला एवढं म्हणजे तुम्ही ठीक आहे, जर तुम्ही कीवर्ड जावामध्ये जर शिकला असेल स्टॅटिक वाला, स्टॅटिक म्हणजे काय, कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू काय होत नाही, चेंज होत नाही, किंवा आपण त्याला परत काय करू शकत नाही, त्याच्या व्हॅल्यूज जास्त त्याची जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही स्टोअर केलेली आहे, जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या स्टॅटिक मध्ये स्टोअर केलेली आहे ती कधी चेंज होत नाही. हा वर्ड म्हणजे ह्याचा मिनिंग कुठं झाला, जर प्रोग्रामॅटिक थ्रू. पण जर तुम्ही नॉर्मली जर स्टॅटिकचा मिनिंग घेतला तर स्टॅटिक म्हणजे काय, कॉन्स्टंट, ज्याची ज्या गोष्टी काय होत नाहीत रिपीटेडली, की आपण म्हणू शकतो की त्या गोष्टी चेंज होत नाहीत, तशा गोष्टींना काय म्हणलं जातं, स्टॅटिक. मग आता इथं बघा, तुम्ही कोणताही प्रोजेक्ट घ्या, ठीक आहे, तुम्हाला कोणताही तुमचा तुमचा बँकिंग डोमेनचा असेल, किंवा ई कॉमर्स वेबसाईट असेल, किंवा शेअर मार्केटचा प्रोजेक्ट असेल, काही संबंध आहे का, काही रिलेव्हंट आहे का, तुमचं म्हणजे समजा काही जरी म्हणजे कोणत्याही टाईपचा जरी प्रोजेक्ट असेल ना, तर तुमच्या ह्या 4 स्टेप्स ज्या आहेत, ह्या 4 स्टेप्स फिक्स राहणार. ह्याच्यामध्ये होणारं वर्क सुद्धा फिक्स असणार, की रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे BRS डॉक्युमेंट क्रिएट करणं, SRS डॉक्युमेंट क्रिएट करणं, डिझायनिंग करणं आणि कोडिंग करणं. ह्या 4 स्टेजेसमध्ये काहीतरी चेंज येणार आहे का? भले तुम्ही मग कोणत्याही टाईपचा किंवा कोणत्याही डोमेनचा प्रोजेक्ट ॲक्सेस करायला जा, नाही येणार. त्याच्यामुळं काय होतं, इथं त्याला जे पण म्हणजे हे जे व्हेरिफिकेशन फील्ड आहे, किंवा व्हेरिफिकेशन म्हणजे अंडर जेवढ्या 4 टेस्टिंग येतात, यांना काय म्हणलेलं आहे, स्टॅटिक टेस्टिंग असं म्हणलेलं आहे. आता डायनामिक म्हणजे काय हो, डायनामिक म्हणजे जे कधीही चेंज होऊ शकतं, ज्या काही असं फिक्स गोष्टी नाहीयेत, जे की रन टाइम काय होत असतं, तो चेंज राहतं, म्हणजे चेंज होत असतात. मग त्याला म्हणजे व्हॅलिडेशन फील्डला म्हणजे टेस्टिंग टू मेंटेनन्स फील्डला काय म्हणलेलं आहे, डायनामिक फील्ड. आता डायनामिक का बरं, कारण आता जी टेस्टिंग आहे ही टेस्टिंग म्हणजे जे पण तुम्ही टेस्टिंगचे टाइप्स करणं म्हणजे काय म्हणू शकता, समजा जे पण टेस्टिंग तुम्ही परफॉर्म करणार आहात, ते ऑब्व्हियसली प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट काय होणार, चेंज होणार. म्हणजे समजा तुम्ही एखादी जर ई कॉमर्स वेबसाईट वापरत असाल आणि तिथं सेकंड वेळेस तुम्ही काय करत असाल, बँकिंग डोमेनचा प्रोजेक्ट तुम्ही बनवत असाल, तर बँकिंग डोमेनच्या प्रोजेक्टला तुम्हाला जास्त सिक्युरिटी परफॉर्मन्स वगैरे तिथं काय करावं लागतं, जास्त प्रमाणात काय करावं लागतं, प्रोव्हाइड करावं लागतं. मग तुम्ही सिक्युरिटी टेस्टिंग वगैरे तिथं काय करणार, जास्त मेजर प्रमाणामध्ये काय करणार, तुम्ही तिथं परफॉर्म करणार. तिथं जर तुमची एखादी नॉर्मल ई कॉमर्स वेबसाईट असेल, तर तिथं तुम्ही सिक्युरिटी वगैरे टेस्टिंग परफॉर्म करून काही उपयोग आहे का, तर नाही. मग तिथं आपण काय करणार, तिथं आपण जीवाय पार्टची जो आहे, म्हणजे जीवाय पार्ट म्हणजे ते तुमच्या स्क्रीन्स वगैरे आहेत, याच्यावरती आपलं मेन फोकस असणार टेस्टिंग करायचं. त्याच्यामुळं इथं डायनामिक टेस्टिंग का, डायनामिक पार्ट का म्हणलेलं आहे, किंवा डायनामिक टेस्टिंग का म्हणलेलं आहे, कारण जे पण टेस्टिंग किंवा जे पण मेंटेनन्स आहे, हा तुमच्या प्रोजेक्ट वाईज काय होत असतो, चेंज होत असतो, किंवा आपण काय करत असतो, प्रोजेक्ट वाईज आपलं अपडेट होत असतं. आपण असं नाही की फिक्स तुम्ही ठीक आहे, हे काम म्हणजे काय म्हणतो आपण, की तुम्ही ठीक आहे म्हणजे ही प्रोजेक्ट आहे तर तुम्ही हीच टेस्टिंग करायची, असं काही आहे का रिस्ट्रिक्टेड, की नाही सगळ्या प्रोजेक्टवरती एका टाईपची टेस्टिंग परफॉर्म करायची. आपण असं नाही करत. जशा आपल्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण काय करतो, जी पण टेस्टिंग आणि मेंटेनन्स आहे, ही टेस्टिंग आणि मेंटेनन्स आपण काय करतो, अप्लाय करतो. पण तसंच इथं आहे का रिक्वायरमेंट, किंवा म्हणजे BRS SRS डॉक्युमेंट क्रिएट करताना, डिझायनिंग किंवा कोडिंग करत असताना, इथं तसं आहे का, नाही. कोणताही प्रोजेक्ट असतो तुमच्याकडे, तुम्हाला ह्या 4 स्टेजेसच्या थ्रू जावंच लागणार आहे. आणि या 4 स्टेजेसमध्ये सेमच काम आहे. मग भले प्रोजेक्टमध्ये काय असू द्या, म्हणजे रिक्वायरमेंट वगैरे थोडीशी चेंज असू द्या, फरक नाही पडत. पण काय आहे, की तुम्हाला ह्या 4 स्टेजेस कंप्लीट करायच्याच असतात. त्याच्यामुळे काय म्हणलं जातं, म्हणजे ह्याला व्हेरिफिकेशन पार्टला काय म्हणलं जातं, स्टॅटिक टेस्टिंग म्हणलं जातं, आणि व्हॅलिडेशन पार्टला काय म्हणलं जातं, डायनामिक टेस्टिंग असं म्हणलं जातं. ह्याला अजून एक नाव आहे, क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल पण म्हणलं जातं. क्वालिटी अश्युरन्स आणि ह्याला काय म्हणतो आपण, क्वालिटी कंट्रोल. आता हे नाव काय आहेत, किंवा क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय, किंवा क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय. हा, आपण काय बघत होतो, की क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय आणि क्वालिटी कंट्रोल ह्याच्यातलं म्हणजे दोन्हीला असं नावं का दिलेली आहेत. तर व्हेरिफिकेशन फील्डलाच अजून तुम्ही क्वालिटी अश्युरन्स पण म्हणू शकता, आणि जे व्हॅलिडेशन आहे यालाच आपण अजून काय म्हणतो, क्वालिटी कंट्रोल पण असं म्हणलं जातं. आता क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय हो, आता अश्युरन्स म्हणजे तुम्ही समजू शकता, अश्युरन्स म्हणजे काय, की हामी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, की तुम्ही हे करणं, की आपण म्हणणार की म्हणजे अश्युअर करणं, की म्हणजे आपण त्याला मराठी वर्ड मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे, किंवा अश्योर म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण, की म्हणजे सांगतो की मी तुला एवढ्या म्हणजे पद्धतीनं क्वालिटी मेंटेन करून देईल वगैरे, किंवा असं म्हणजे तुम्ही काय करणं, की तुमचं मत सांगणं, किंवा एक गॅरंटी टाईप मध्ये आपण जे म्हणतो ना, की शुअरिटी देण्याच्या टाईप मध्ये अश्युरन्स म्हणजे काय, की एक शुअरिटी आपण प्रोव्हाइड करणं, की आपण काय क्लायंटला काय करतो,
व्हेरिफिकेशन पार्टमध्ये आपण क्लायंटला काय करतो, क्वालिटी म्हणजे 100% त्यांना क्वालिटी प्रोव्हाइड करण्याचा आपण काय करतो, प्रॉमिस करतो किंवा त्यांना शुअरिटी देण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामुळं, कारण रिक्वायरमेंट गॅदरिंग अनालिसिस मध्ये काय असतं, की तुम्ही त्यांना जे पण क्वालिटी क्लायंट एक्सपेक्ट करत आहे, की जेवढी क्लायंटला क्वालिटी पाहिजे आहे तेवढी आपण त्यांना प्रोव्हाइड करू, की तेवढी त्यांना आपण देऊ, असं आपण त्यांना काय करतो, प्रॉमिसेस करत असतो, की आपण काय म्हणतो त्यांना पुढं फक्त म्हणजे कन्फेस करत असतो, की आम्ही तुम्हाला एवढ्या गोष्टी म्हणजे प्रोव्हाइड करू वगैरे म्हणून. पण एक्झॅक्टली आपण त्यांना खरंच क्वालिटी प्रोव्हाइड करतोय की नाही करतोय, किंवा खरं तेवढं म्हणजे जेवढं क्लायंटला म्हणजे एक्सपेक्टेड असलेल्या क्वालिटी मधलं आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करतोय की नाही करतोय, हे कुठं समजतं, हे समजतं आपल्याला टेस्टिंग फील्डमध्ये. त्याला आपण काय म्हणतो, इथून आपण काय करू शकतो, टेस्टिंग फील्ड मधून आपण काय करतो, क्वालिटी कंट्रोल करत असतो. क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, जर एखादी चुकीची गोष्ट असेल तिथं, चुकीचे म्हणजे काय, जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल काही, म्हणजे समजा एखादा डिफेक्ट सापडला तुम्हाला, तर काय झालं समजा, तर ती मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे. समजा लॉग इन पेज आहे, लॉग इन पेज काय आहे, लॉग इन पेजला एक बॅकला काय टाकायचं, जी पण कंपनी आहे त्या कंपनीचा लोगो टाकायचा थोडासा फ्रंट साइड म्हणजे किंवा थोडंसं ब्लर साइड मध्ये. आणि आपलं काय झालं इथं, तर आपण काय केलं होतं, डॉक्युमेंट मध्ये आपण काय केलं होतं, क्लायंटला अश्योर केलं होतं, म्हणजे बीआरएस डॉक्युमेंट, एसआरएस डॉक्युमेंट मध्ये जे आपण लिहून काढतो ना सगळ्या गोष्टी, की तुम्हाला एवढ्या पद्धतीनं क्लायंटला एक्सपेक्टेड आहे, म्हणजे आपण काय म्हणतोय, की आपण तेवढ्या पद्धतीनं जसं क्लायंटला एक्सपेक्टेड आहे एसआरएस बीआरएस डॉक्युमेंटच्या हिशोबानं, त्या पद्धतीनं आपण त्यांना काय करू, ती जी पण त्यांची क्वालिटी आहे ती क्वालिटी आपण मेंटेन करू, किंवा त्यांना आपण काय करू, प्रोव्हाइड करू म्हणून. हे आपण अश्योर करतो. पण आपण खरंच एक्झॅक्ट करतोय का नाही करतोय, हे कुठून कळतं आपल्याला, जेव्हा आपण त्याची टेस्टिंग परफॉर्म करतो तिथं आपल्याला समजतं. आता क्वालिटी कंट्रोल म्हणजे, की समजा एखादं लॉग इन पेज आहे आणि लॉग इन पेजला बॅक एंडला काय करायचं आहे तुम्हाला, एक कंपनीचा लोगो टाकायचा आहे. आता कंपनीचा लोगो टाकायचा आहे, आणि काय झालं, की जो पण डेव्हलपर आहे, डेव्हलपरच्या काय झालं लक्षातच नाही आलं, की म्हणजे त्यांना ती रिक्वायरमेंट जी होती ती काय समजा की त्याच्याकडून मिस आउट झाली, त्याने ते लोगो टाकायचं विसरून गेला. फक्त नॉर्मल लॉग इन पेज वगैरे सगळं ऍड केले, फक्त बॅकएंडला जो पण लोगो होता तो लोगो त्यानं ऍड केला नाही. आणि त्यानं जो पण कोड आहे तो कोड काय केला, परत टेस्टरला पुढे फॉरवर्ड केला. मग आता इथं क्वालिटी तुम्ही म्हणजे देण्याचं काय केलं होतं, अश्योर केलं होतं, म्हणजे काय, तुम्ही क्वालिटी देण्याचं प्रॉमिस केलं होतं. पण खरंच एक्झॅक्टली तुम्ही क्वालिटी देताय का आता, मग हे देताय का नाही देताय आपण कुठं चेक करणार, टेस्टिंग मध्ये. मग तुम्ही इथं काय करणार, जे पण कोण आपण टेस्टर असणार ना, आपण टेस्टर लोक काय करणार, मग परत ते लॉग इन पेज आपण चेक करणार, की व्यवस्थित पद्धतीनं ठीक आहे बाबा, लॉग इन पेज मध्ये सगळ्या गोष्टी आहेत का, युजर नेम आहे, पासवर्ड आहे, एक बटन आहे, परत लेफ्ट साईडला लोगो आहे, राईट साईडला त्याचे काही जेवढ्या पण तुम्हाला काहीतरी म्हणजे समजा इमेजेस वगैरे टाकायचे ते टाकलेले आहेत. आणि तुम्ही आता चेक करणार, की जे बॅकग्राऊंडला लोगोची इमेज टाकायची होती ही लोगोची इमेज आहे का. जेव्हा तुम्हाला नोटीस होते की बॅकग्राऊंडला लोगोची इमेज नाहीये, मग इथं काय झालं, इथं आपण क्लायंटला क्वालिटी व्यवस्थित म्हणजे दिली का, आपण 100% प्रोव्हाइड केली का, नाही केली, आपल्याकडून काय झाली मिस्टेक झाली, किंवा आपण तेवढ्या क्वालिटीला कम्प्लीट उत्तम म्हणजे फुलफिल करू शकलो नाही. मग इथं काय करणार, इथं म्हणजे हे क्लायंटकडे जाऊन क्लायंटला समजण्यापेक्षा आपण काय करतो, लगे आपण इथंच काय करतो, जो पण डेव्हलपर आहे त्या डेव्हलपरला काय करतो, डिफेक्ट लॉक करतो. आणि त्याला सांगतो की बाबा इथे तसं बॅकग्राऊंडला काय करायचं आहे, की इमेज टाकायची आहे वगैरे, असं म्हणून आपण काय करतो, त्यांना आयडेंटिफाय करून देतो. आणि आपण परत ती इमेज त्यांच्याकडून टाकून घेतो. म्हणजे काय झालं, इथं तुम्ही जी पण क्वालिटी आहे ती क्वालिटी काय करताय, कंट्रोल करताय. म्हणजे खराब झालंय चांगलं झालंय हे तुम्ही काय करता, इथून मेजर म्हणजे टेस्टर काय करता, तुम्ही टेस्टिंग पॉईंट मध्ये म्हणजे व्हॅलिडेशन पॉईंट मध्ये तुम्ही काय करता, मेजर करता. तर जी पण क्वालिटी आहे ही क्वालिटी काय करतो आपण, कंट्रोल करतो. म्हणजे काय, जर कुठं चुकीचं झालं असेल, म्हणजे एक्सपेक्टेशन पेक्षा लेस असेल, तर तुम्ही ते फुलफिल करून घेता. किंवा कुठं कुठं एक्सपेक्टेशन पेक्षा जास्तच डेव्हलपरने ऍड केलेलं असेल आणि जे की निडेड नसेल, तर ते पण तुम्ही काय करता, कमी करून घेता. त्याच्यासाठी काय म्हणलं जातं, त्याच्यामुळे व्हॅलिडेशन पार्टला काय म्हणलं जातं, क्वालिटी कंट्रोल असं म्हणलं जातं. त्याच्यामुळं जे पण फिश मॉडेल आहे, फिश मॉडेल का म्हणजे काय आहे, फिश मॉडेल हे दोन पार्टमध्ये डिवाइड आहे, एक आहे व्हेरिफिकेशन आणि एक आहे व्हॅलिडेशन पार्टमध्ये. मग व्हेरिफिकेशन पार्टमध्ये काय काय येतं, तर व्हेरिफिकेशन पार्टमध्ये येतं रिक्वायरमेंट गॅदरिंग. रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये बीआयएस डॉक्युमेंट क्रिएट करणं, अनालिसिस फेजमध्ये एसआरएस डॉक्युमेंट क्रिएट करणं, आणि ते एसआरएस डॉक्युमेंट क्रिएट झाल्यानंतर परत त्याला एकदा रिव्ह्यू करणं. त्याच्यानंतर काय म्हणू शकता, डिझायनिंग पार्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बीआरएस डॉक्युमेंट क्रिएट करता त्याच्यानंतर तुम्ही काय करता, तो डिझायनिंग डिपार्टमेंटला पाठवता. मग डिझायनिंग डिपार्टमेंट काय करतो, ते पूर्ण डिझायनिंग वगैरे क्रिएट करतं. त्याच्यानंतर परत अजून एकदा ते रिव्ह्यू करतात. त्याच्यानंतर परत ते काय करतात, मग आपण कुणाकडे जातो, आपण जातो डेव्हलपरकडे. डेव्हलपर किंवा त्याला
डेव्हलपरकडे. डेव्हलपर काय करतो, कोड वगैरे राईट करतो, म्हणजे जी पण डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलप करतो, त्याच्यानंतर तो स्वतः परत एकदा रिव्ह्यू करतो. ही सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तो व्हेरिफिकेशन पार्टमध्ये येतात. ह्यालाच आपण काय म्हणतो, स्टॅटिक टेस्टिंग सुद्धा म्हणलं जातं. स्टॅटिक टेस्टिंग का बरं? कारण ह्याच्यामध्ये ज्या पण 4 स्टेजेस आहेत, ह्या 4 स्टेजेस फिक्स आहेत. ह्याच्यातली कोणतीही गोष्ट काय होणार नाही, चेंज होणार नाही. मग भले कोणतं जरी म्हणजे मॉडेलचा किंवा कोणत्याही डोमेनचा प्रोजेक्ट तुमच्याकडं आला तरी सुद्धा ह्या टेस्ट म्हणजे ह्या 4 पॉइंट्समध्ये काहीही चेंज होणार नाही. त्याच्यानंतर आहे क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय, की तुम्ही ह्या 4 स्टेजेसमध्ये किंवा व्हेरिफिकेशन पार्टमध्ये तुम्ही क्लायंटला प्रॉमिस करता किंवा तुम्ही अश्युअर करून देता, की जी पण सॉफ्टवेअरची क्वालिटी आहे ती क्वालिटी तुम्ही काय करणार हो, त्यांना 100% प्रोव्हाइड करणार. एवढं तुम्हाला फक्त व्हेरिफिकेशन पार्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा डेव्हलपर काय करतो, डेव्हलपमेंट करून वगैरे जो पण कोड वगैरे जीवाय पार्ट आहे तो काय करतो, टेस्टरला हँड ओव्हर करतो. मग तो कशाच्या अंडरमध्ये येतो, तो येतो व्हॅलिडेशनच्या अंडरमध्ये. मग टेस्टिंग आणि मेंटेनन्स जे 2 पार्ट आहेत हे कशाच्या अंडरमध्ये येतात, व्हॅलिडेशनच्या अंडरमध्ये. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, अजून डायनामिक टेस्टिंग असं म्हणलं जातं. डायनामिक टेस्टिंग का बरं, कारण आपलं म्हणजे टेस्टिंग आणि जी मेंटेनन्स आहे, जी टेस्टिंगचे टाइप्स म्हणू शकता किंवा ज्या टेस्टिंग तुम्ही परफॉर्म करणार आहात किंवा ज्या टाईपची मेंटेनन्स तुम्ही वगैरे घेणार आहात, त्या कोणत्या असू शकतात, ते प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट काय असतं, तो म्हणजे चेंज असू शकतात की व्हेरियस असू शकतात. असं काही म्हणजे कुठं फिक्स नाही की तुम्ही बँकिंग डोमेनला जी टेस्टिंग वापरतात त्याच टेस्टिंग तुम्हाला ई कॉमर्स वेबसाईटला पण वापराव्या लागतील असं नाही. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंटनुसार आपण काय करतो, जी पण टेस्टिंग आणि मेंटेनन्स पॉईंट्स आहेत ते काय करतो आपण पिकअप करत असतो. त्याच्यानंतर यालाच आपण काय म्हणतो, क्वालिटी कंट्रोल असं पण म्हणलं जातं. क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, की तुम्ही तिथं खरंच 100% जिथं जी की तुम्ही अश्युअर केलेली क्वालिटी आहे ती तुम्ही देताय की नाही देताय हे मेजर करण्याचं किंवा आपण म्हणू शकतो की कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं, तर टेस्टिंग आणि मेंटेनन्स वाले करत असतात. म्हणजेच पण व्हॅलिडेशन पार्टमध्ये आपण करत असतो. जर तुम्हाला बाय चान्स जर डिफरन्स विचारला गेला की व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन मधला डिफरन्स सांगा, तर तुम्हाला व्हेरिफिकेशन मधला डिफरन्स काय सांगायचा, की रिक्वायरमेंट गॅदरिंग पासून डिझायनिंग पर्यंत जेवढ्या पण आपल्या स्टेज येतात किंवा जेवढं आपण एक्सप्लेन करू शकतो ना एसडीएलसीच्या वगैरे अकॉर्डिंग, ते काय करायचं, व्हेरिफिकेशन मध्ये एक्सप्लेन करायचं. म्हणजे पण टेस्टिंग आणि मेंटेनन्स मधलं आहे ना ते व्हॅलिडेशन पार्ट मध्ये एक्सप्लेन करायचं. आणि जे जे अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत ना, डायनामिक, स्टॅटिक, क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल, हे ट्राय करा लक्षात ठेवण्यासाठीचे, कारण हे पण थोडेसे इम्पॉर्टंट असू शकतात. हे तुम्हाला फिश मॉडेल कुणी विचारणार नाही, बेसिकली सांगायला जाऊ तर कुणीच म्हणजे कुणीच विचारणार नाही. पण तुम्हाला काय पाहिजे, हे स्टॅटिक टेस्टिंग किंवा म्हणजे डायनामिक टेस्टिंग, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन पार्ट्स काय आहेत ना, हे माहिती असणं थोडेसे गरजेचे आहेत. कारण ह्याचा पुढे जो रेफरन्स आहे ना, पुढे हा रेफरन्स व्ही मॉडेलमध्ये तुम्हाला लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे इथं माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. ओके, फिश मॉडेल बघितलं. आता जो आहे ना, आणि हे ठीक आहे, तुम्ही ह्याच्याकडे नाही लक्ष दिलं ना किंवा नाही केलं तरी चालेल, एवढं डीप मध्ये किंवा जायची काही गरज नाहीये. फक्त जे त्याचे अल्टरनेटिव्ह जे नेम्स आहेत ना ते तेवढे फक्त ट्राय करा लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आपल्याला इम्पॉर्टंट आहेत इथून वॉटरफॉल, व्ही आणि अजाईल वाले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगितलं की अजाईल आहे. आपण आता काय करूयात, आपण आता वॉटरफॉल बघूयात फिश मॉडेल नंतर. ओके, वॉटरफॉल. आता वॉटरफॉलच्या म्हणजे जस्ट नावावरून तुम्हाला समजत असेल की वॉटरफॉल मॉडेल काय आहे किंवा म्हणजे काय वॉटरफॉल कशाबद्दल, किंवा म्हणजे नॉर्मल वॉटरफॉलचा मिनिंग तुम्हाला माहिती. वॉटरफॉल म्हणजे काय हो? की धबधबा, जो आपण बऱ्यापैकी काही जणांनी बघितला असेल एक्सेप्ट मला सोडून. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघितलं असेल खूप जणांनी. तर आता ह्याला वॉटरफॉल नाव का दिलंय किंवा म्हणजे हेच नाव कशामुळे वगैरे, तर ह्याचं जसं तुम्ही फिश मॉडेलचं नाव बघितलं ना, की फिश मॉडेल कसं त्याचं जे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करायचं, जसं वर्क फ्लो त्याचा होता, त्याच्यामुळे काय झालं होतं, त्याचं नाव जे आहे ते फिश पडलं होतं. मग सेम वॉटरफॉलचं पण सेम तसाच कन्सेप्ट आहे की हे नाव का बरं पडलं. आता कोणत्याही गोष्टीला ना असंच उठून कुणी नाव म्हणजे कोणतंही नाव अनाऊन्स करत नाही. ठीक आहे, प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी काय असतो, एक काय म्हणतो आपण की काहीतरी सपोर्ट असतो किंवा काहीतरी रिलेशन असतं, ज्याच्यावरून काय केलं जातं, त्याचं जे नाव म्हणजे आपण म्हणतो जे नाव आहे ते नामकरण केलं जातं. मग सेम वॉटरफॉलचं पण आहे. मग तुम्हाला हे आता ठीक आहे समजेल, जेव्हा आपण याचं एक्सप्लेनेशन बघू ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वॉटरफॉलच का बरं नाव ठेवलेलं आहे ते. ठीक आहे, फक्त नॉर्मल आता लक्षात ठेवा की वॉटरफॉलचा मिनिंग आपल्या ओन म्हणजे जर इथं जावा मॅन्युअल वगैरे सोडलं तर काय येतो, तर धबधबा आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये किती वॉटरफॉल मध्ये किती स्टेजेस आहेत, ह्याच्यामध्ये पण सेम 6 स्टेजेस आहेत. पहिला कोणती आहे,
रिक्वायरमेंट गॅदरिंग, रिक्वायरमेंट गॅदरिंग फर्स्ट, सेकंड कोणती आहे? सेकंड आहे एनालिसिस, थर्ड आहे डिझाईन, डेव्हलपमेंट, फिफ्थ आहे टेस्टिंग आणि लास्ट आहे मेंटेनन्स. ओके. अरे ठीक आहे, स्पेलिंग असू द्या. ठीक आहे, हे काय आहेत आपल्याकडे एवढे 6 स्टेजेस आहेत आपल्याकडे कशाच्या, वॉटरफॉलच्या. आणि सगळीकडे सेम येतील, फक्त अजाईल सोडलं ना तर अजाईल आणि व्ही मध्ये थोडासा बेसिक डिफरन्स आहे ह्या स्टेजेस मध्ये. ठीक आहे, तर आपल्याकडे वॉटरफॉल मध्ये काय येतो, ह्या 6 स्टेजेस आहेत. ह्या 6 स्टेजेसच्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे, जे पण आपलं वर्क आहे ते वर्क आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक स्टेज मध्ये काय होतं काय नाही, हे ते सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक पद्धत एकदम व्यवस्थित पद्धतीने आयडिया येऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे आता त्या परत रिपीट करण्याची गरज नाही. ठीक आहे, आता एक्झॅक्ट वॉटरफॉलचा मिनिंग आपण बघा की वॉटरफॉल मध्ये काय होतं. तर वॉटरफॉल मध्ये काय माहिती का, ठीक आहे, मी याच्या आधी आपण एक बेसिक काढूयात की ठीक आहे, वॉटरफॉल मध्ये काय होतं, वॉटरफॉल म्हणजे काय, नॉर्मल आहे धबधबा. तुम्ही धबधब्याला कधी रिव्हर्स म्हणजे हे का फ्लो करताना बघितलंय का हो? किंवा फॉल करताना बघितलंय का? हे तसं एक्सेप्शनल ते रिव्हर्स धबधबे पण असतात म्हणा, ते हवेमुळे वगैरे होतात तसं नाही. पण नॉर्मली एखादा म्हणजे जर वॉटरफॉल असेल त्याला कधी रिव्हर्स म्हणजे फ्लो करताना बघितलंय का तुम्ही, कुणी आहे का कुणी असं क्लासमध्ये आपल्या? No, ma'am. नाही ना, म्हणजे ते एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो वरून काय होतो, खालीच पडतो. मग त्याच पद्धतीने इथलं हे वॉटरफॉल पण सेम वर्क करतं. म्हणजे कसं, आता एक्झॅक्ट आता इथं रिव्हर्स वर्क ग्रॅव्हिटेशनल म्हणजे काय फ्लो आहे की एकदम वरूनच खाली येतं. तर इथं त्याचा कन्सेप्ट इथं कसा अप्लाय केलेला आहे, नॉर्मल आपण जे पण तुम्ही म्हणजे नेचरमध्ये बघणारे वॉटरफॉल आहेत त्याचा इथं काय अप्लाय केलेला आहे. तर इथं अप्लाय कशा पद्धतीने केलेला आहे की जोपर्यंत तुमची पहिली स्टेज कंप्लीट होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही, सेकंड स्टेजला तुम्ही मूव्ह फॉरवर्ड होऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडं रिक्वायरमेंट गॅदरिंग येत नाही ना, म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय की तुम्ही क्लायंटला भेटत नाही, सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे जे पण बीआरएस डॉक्युमेंट आहे हे व्यवस्थित पद्धतीने एकदा फायनलाइज बीआरएस डॉक्युमेंट क्रिएट करत नाहीत, तोपर्यंत काय होत नाही. जे अनालिसिस, डिझायनिंग, डेव्हलपमेंट, टेस्टिंग वाले लोक आहेत ना, हे आराम बसून राहतात, यांना काहीच काहीच कामं नसतात. म्हणजे आता सध्या प्रोजेक्ट कुठे आहे, फक्त रिक्वायरमेंट गॅदरिंगच्या स्टेजला आहे. मग सध्या काम कुणाच्या टीमचं आहे, फक्त आणि फक्त जे पण बीए पर्सन आहे त्याची टीम आहे, जी रिक्वायरमेंट कलेक्ट करतात त्याच लोकांचं काम आहे. हे बाकीचे लोक काय होतं, सध्या आराम बसून असतात, त्यांना काहीच कामं नसतात. त्याच्यामुळे वॉटरफॉल मध्ये काय आहे की म्हणजे एक सिक्वेन्स फ्लो म्हणजे काय म्हणू शकतो, जे रिव्हर्स जात नाही किंवा एक म्हणजे 1 to 1 एक्झिक्युशन होतं. तर अशा पद्धतीने जोपर्यंत त्याची पहिली स्टेज कंप्लीट होत नाही ना, ह्याची रिक्वायरमेंट गॅदरिंग, तोपर्यंत तो सेकंड स्टेजला काय होत नाही, कन्वर्ट होत नाही किंवा सेकंड स्टेजला तो येत नाही. आता जोपर्यंत तुमचं जे बीआरएस डॉक्युमेंट म्हणतो आपण, बीआरएस डॉक्युमेंट आपलं क्रिएट होत नाही. आता तुम्ही म्हणाल की मॅम हे तर असं पण होत नाही ना, कारण आपण बीआरएस डॉक्युमेंट वरून काय करतो, एसआरएस डॉक्युमेंट बनवतो. तर मग बीआरएस डॉक्युमेंट कम्प्लीट झाल्याशिवाय एसआरएस कसं बनवणार आपण? तर काय होतं की आता समजा असं नसतं कधीच की तुमच्या पहिल्याच मीटिंग मध्ये तुम्हाला सगळ्या रिक्वायरमेंट्स क्लायंट कडून भेटल्या जातील म्हणून. मग तुम्हाला 1-2 मीटिंग काय करावं लागतं, त्यांच्यासोबत कंटिन्यू करावे लागतात, जोपर्यंत असं वाटत नाही की आता ठीक आहे, आता ह्या फाईन म्हणजे हे जे रिक्वायरमेंट्स आहेत आता ह्या फायनलच येतात, ह्याच्या म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा वेगळं क्लायंट काही सांगू शकत नाही, असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा तो बीआरएस डॉक्युमेंट काय होतो, फायनलाइज होऊन त्याच्यानंतर बीआरएस पासून आपण काय करतो, इथं जे पण असेल ते एसआरएस डॉक्युमेंट काय करतो, आपण क्रिएट करतो. पण इथं काय जातं, मग इथं वॉटरफॉल मध्ये काय होतं, मग इथं त्यांच्या 1-2 मीटिंग असू दे किंवा 10 मीटिंग असू द्या, मग म्हणजे क्लायंट सोबत बीआरएस डॉक्युमेंट म्हणजे क्रिएट करण्यासाठी किंवा रिक्वायरमेंट गॅदरिंग सगळी त्यांच्याकडून फायनलाइज करून घेण्यापर्यंत, मग तोपर्यंत पुढच्या सगळे जेवढे पण टीम्स असतील ना, या सगळ्या लोकांना काय करावं लागतं, म्हणजे
वेट करत बसावं लागतं, ते काहीच मुवमेंट करू शकत नाहीत. मग जेव्हा रिक्वायरमेंट सगळी कंप्लीट होते ना, सगळी रिक्वायरमेंट कंप्लीट झाल्यानंतर परत हे BRS डॉक्युमेंट काय होतं, अनालिसिस टीमकडे जातं. नंतर कशासाठी, SRS डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी. मग जोपर्यंत SRS डॉक्युमेंट क्रिएट, समजा आता SRS डॉक्युमेंट क्रिएट होत आहे, ठीक आहे. मग आता जे BRS डॉक्युमेंट क्रिएट करणारे किंवा जे पण BA पर्सनची टीम असेल बघा, जी रिक्वायरमेंट वगैरे कलेक्ट करतात, झालं त्यांचं काम संपलं. आता ते लोक काहीच इथं करत नसतात, एकदम आराम बसून असतात. मग आता सध्या सगळं काम कुणावरती आहे किंवा कोण वर्किंग करतोय, तर सध्या कोण आहे, अनालिसिस टीम. म्हणजे कोण, SRS डॉक्युमेंट वाले आहेत, ते SRS डॉक्युमेंट वाले काय करतात, वर्क करत असतात. मग त्याच्यानंतर जेव्हा SRS डॉक्युमेंट आपलं फायनलाइज होतं, त्याच्यानंतर ते लोक काय करतात, डिझायनिंग टीमकडे काय करतात, ते डॉक्युमेंट पाठवतात. मग आता डिझायनिंग टीम काय करते, हाय लेवल लो लेवल मध्ये कन्वर्ट करते. मग तिथून त्यांची डिझायनिंग स्टार्ट होते. मग आता समजा जेव्हा डिझायनिंग स्टार्ट होते, तेव्हा हे BRS SRS वाले हे पण रिकामे बसून असतात. प्लस डेव्हलपर आणि टेस्टर हे लोक सुद्धा आराम बसून असतात. यांनाही काहीच काहीच काम नसतं. मग तिथंच परत काय होतं, जेव्हा डिझायनिंग कम्प्लीट होते, त्याच्यानंतर जेव्हा डेव्हलपमेंटकडे येतो ना, तो कोड वगैरे म्हणजे जे पण डिझायनिंग आहे आणि SRS डॉक्युमेंट आहे, जेव्हा डेव्हलपरकडे जातात, तेव्हा डेव्हलपर काय करतो, मग तिथून सुरुवात होते. त्यांचे लॅपटॉप कॉन्फिगरेशन करणं, त्यांची लॅपटॉपचं सेटअप करणं वगैरे, सगळ्या गोष्टी तिथून स्टार्ट होतात आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल पुन्हा वर्किंग स्टार्ट होते. आता कसं असतं माहिती का, जर एखादा कोणताही प्रोजेक्ट जर एखाद्या कंपनीत आला म्हणलं ना, तर असाच येत नाही. त्याच्यासाठी खूप सारे बॅकएंडला गोष्टी असतात, ज्या की मॅनेज कराव्या लागतात. की टीम फॉर्मेशन करावी लागते. प्रत्येक टीम मध्ये जे पण इन्व्हायरमेंट म्हणजे काय, की तुम्ही कोणत्या कॉन्फिगरेशनचे PC किंवा लॅपटॉप वापरणार, तुमच्या याच्यामध्ये कोणत्या व्हर्जनचं इक्लिप्स पाहिजे, जर तुम्ही म्हणजे डेव्हलपमेंट करत असाल तर इक्लिप्स कोणत्या व्हर्जनचं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सपोर्टिव्ह फाईल्स वगैरे तुम्हाला लागतील, हे ते सगळं म्हणजे डिपेंडन्सी वगैरे ज्या असतील ना, ह्या सगळ्या तुम्हाला काय करायला लागतो, ऍड करत जाव्या लागतात. मग परत सेम टेस्टिंग लोकांचं पण तसंच असतं. तर तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करत असाल एखाद्या प्रोजेक्ट वरती, तर तुम्ही जे पण सिस्टीम वापरताय ते सिस्टीमचं कॉन्फिगरेशन किती असेल, तुम्ही इक्लिप्सचं कोणतं व्हर्जन वापरणार वगैरे. मी एकटेच नाही, जेवढी पण तुमची टीम असेल ना, ती सगळी टीम, मग तुम्ही कोणी मोबाईल टेस्टिंग करणार असेल, मग कोणी डेस्कटॉप टेस्टिंग करणार असेल, मग प्रत्येकाला प्रत्येक लागणाऱ्या डिपेंडन्सी वगैरे सगळ्या फाईल काय करावे लागतात, तो म्हणजे जे सेटअप म्हणतो ना आपण एखाद्या सिस्टीमचं किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी, ते सेटअप सुद्धा आपण कधी करतो, वॉटरफॉलमध्ये. जेव्हा तुमच्या डेव्हलपमेंट स्टेजला जेव्हा ते कोड म्हणजे पूर्ण SRS डॉक्युमेंट आणि डिझायनिंगचे जे लेआउट्स येतात ना, त्याच्यानंतर तिथून डेव्हलपमेंट काय होतं, डेव्हलपमेंटच्या लोकांचं काय होतं, सेटअप स्टार्ट होतं. आणि सेटअप झाल्यानंतर परत काय होतं, तिथून परत ऍक्च्युअल वर्किंग स्टार्ट होते. मग सेम हेच कुणासोबत होतं, सेम हेच टेस्टर लोकांसोबत होतो. जेव्हा डेव्हलपर कम्प्लीट डेव्हलपमेंट म्हणजे एंड करून सोडून देतो ना, म्हणजे ठीक आहे आता सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे, आता मला काही काम नाहीये, मग त्या टायमिंगला काय होतं, नंतर ते लोक काय करतात, टेस्टरकडे पाठवतात. मग तिथून टेस्टर लोक काय करतात, टेस्ट केसेस राईट करणं, त्यांचं इन्व्हायरमेंट सेटअप वगैरे करणं, कोणत्या टाईपच्या टेस्टिंग परफॉर्म करायच्या आहेत, त्या कशा करायच्या, कोण कोण करणार आहे, हे सगळं कधी तिथून फायनलाइज व्हायला सुरुवात होतं. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय होतं, जे पण ऍक्च्युअल वर्किंग असेल, ते ऍक्च्युअल वर्किंग काय होतं, परफॉर्म करायला सुरुवात होतं. आणि जेव्हा टेस्टिंग होते, टेस्टिंग एंड झाल्यानंतर प्रोजेक्ट रिलीज केल्यानंतर परत त्याच्यामध्ये मेंटेनन्स हा पॉईंट असतो, तो मेंटेनन्स पॉईंट तिथं परत येतो. मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, प्रत्येक गोष्ट जी आहे ही वन बाय वन तुम्हाला एक्झिक्यूट करावी लागते. मग त्याच्यानंतर आता आणि याचं काय झालं, आता ठीक आहे ती एक वन बाय वन तुम्हाला एक्झिक्यूट करावी लागते. हे सगळं वर्क एक्झिक्यूट करण्यासाठी म्हणजे तुम्हाला फक्त एका मॉड्यूलसाठी. आणि आता आणि कंपन्यांमध्ये काय होतं माहिती आहे का, आता एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायचा आहे ना, तर तुम्ही एकदाच सगळा प्रोजेक्ट डेव्हलप करायला घेत नाही. म्हणजे समजा तुमच्याकडे काय आहे हो, म्हणजे तुमच्याकडे समजा एक 5 काहीतरी मॉड्यूल्स आहेत, म्हणजे समजा तुमच्याकडे 5 मॉड्यूल्स आहेत, ठीक आहे. मॉड्यूल्स आहेत तुमच्याकडे तुमच्या ह्या प्रोजेक्टमध्ये. मॉड्यूल्स म्हणजे काय, की पेजेस जे पण तुमचे वेब पेजेस आहेत ना, ते वेब पेजेस म्हणजे काय हो, ते वेब पेजेस म्हणजे तुमचे मॉड्यूल्स असतात. म्हणजे साइन अप पकडा, लॉग इन पेज पकडा, त्याच्यानंतर आपण म्हणूयात की होम पेज म्हणू. होम पेज नंतर आलं काय, ऍड टू कार्ड पेज म्हणा, पेज, अशा टाईपचे काहीतरी तुमच्याकडे समजा 4 ते 5 पेजेस आहेत आणि थँक्यू पेज कन्सिडर करायचं, थँक्स पेज. ठीक आहे, अशा पद्धतीचे 5 पेजेस तुमच्याकडे आहेत.
तर हे 5 पेजेस तुम्ही लगेच उठून म्हणजे सोबतच डेव्हलप करता का, की हे एका डेव्हलपरला दिलं, हे एका डेव्हलपरला, हे एका डेव्हलपरला, ठीक आहे झाली डेव्हलपमेंट. आयटी मध्ये असं आपण म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे करतो ना, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, असं होत नाही. आपण काय करतो, ठीक आहे, आपण आधी फायनलाइज करतो की आपल्याकडे 5 मॉड्यूल्स आहेत. 5 मॉड्यूल जे आहेत ना, हे डिवाइड केले जातात आणि प्रत्येक मॉड्यूल मधलं जे पण हे 5 आहेत ना, या 5 पैकी दर टाइम म्हणजे टाइम ड्युरेशन असते. म्हणजे व्ही वॉटरफॉल अजाईल मध्ये ना एक टाइम ड्युरेशन आहे. तर प्रत्येक टाइम ड्युरेशन मध्ये काय केलं जातं, हा एक 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 वेब पेज काय केलं जातो, पिक केलं जातं. आणि आपल्याला तेवढ्या टाइम ड्युरेशन मध्ये काय करायचं असतं, फक्त आणि फक्त हे साइन अप पेजच डेव्हलप करायचं असतं. डेव्हलप म्हणजे काय, त्याचे डॉक्युमेंट क्रिएट करणं, डिझायनिंग करणं, डेव्हलपमेंट टेस्टिंग करणं, हेच फक्त आपल्याला काय करायचं असतं, त्या फक्त आणि फक्त साइन अप पेज बद्दल करायचं असतं. मग जेव्हा ह्या साइन अप पेजची टाइम ड्युरेशन संपून जाईल, त्याच्यानंतर आपल्याला मग परत काय करणार, तुम्ही लॉग इन पेज घेणार. हा, आता हा सिक्वेन्स जो आहे, हा सिक्वेन्स फिक्स नसतो बरं. हा म्हणजे कोणतं वेब पेज घ्यायचं किंवा काय घ्यायचं किंवा कोणतं मॉडेल घ्यायचं, हे कम्प्लिटली जो पण तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर असेल ना, तो प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो, डिसाईड करतो की मी हे वेब पेज घेणार किंवा मी हे म्हणजे हे मॉडेल ह्या वेळेस डेव्हलप होणार किंवा ते मॉडेल त्यावेळेस डेव्हलप होणार. आणि बऱ्यापैकी ते काय होणार, ते डिपेंडन्सीवरती म्हणजे वेब पेजेस जे आहेत ना, त्यांच्या डिपेंडन्सीवरती पण काय होतं, ते प्रोजेक्ट अलोकेशन वेब पेजेस किंवा कोणतं मॉडेल्स घ्यायचं ना, ते घेतलं म्हणजे ते पिकअप केलं जातं. आता तुम्हाला की मॅम टाइम ड्युरेशन काय असते, तर आपल्याकडं वॉटरफॉलमध्ये ना 3 मंथचं टाइम ड्युरेशन आहे. 3 मंथ्स म्हणजे काय, ओके, 3 मंथ्स म्हणजे काय आपल्याकडं, तर तुम्हाला काय तुमच्याकडे 5 मॉडेल्स आहेत ना, ह्या 5 मॉडेल्स तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत ना, तर जसं मी आता सांगितलं की आपण एक एक मॉडेल्स पिकअप करतो आणि एका एका मॉडेलचं काय करतो आपण, जे पण असेल डॉक्युमेंटेशन क्रिएट, डिझायनिंग बनवणं, डेव्हलपमेंट आणि परत काय करतो आपण, टेस्टिंग करतो. तर आपण काय करतो, ह्या 3 महिन्यांमध्ये काय करतो, ह्या 3 महिन्यासाठी कोणतं तरी एवढ्या म्हणजे ह्या 5 पैकी काय करतो, एक मॉडेल पिकअप करतो. आता समजा मी काय केलं, मी साइन अप पेज घेतलं समजा पहिल्यांदा. साइन अप पेज मी काय करणार, मग पूर्ण 3 महिन्याभरामध्ये मला काय करावं लागतं, फक्त आणि फक्त या साइन अप पेज वरतीच काम करावं लागतं. मग ह्याचं काय करणार मी, जे पण तुमचं कम्प्लीट एसआरएस डॉक्युमेंट वगैरे आहे ना, ते कम्प्लीट एसआरएस डॉक्युमेंट मधून मी काय करणार, फक्त साइन अप पेजचं एक एसआरएस डॉक्युमेंट क्रिएट करणार, फक्त आणि फक्त साइन अप पेजचं बरं. त्याच्यात बाकी दुसऱ्या कुठल्याही पेजचं इन्व्हॉल्वमेंट नसते. मग नंतर त्या साइन अप पेज पासून काय करणार, एसआरएस डॉक्युमेंट पासून मी काय करायला लावणार, मग त्याची डिझायनिंग म्हणजे त्याची हाय लेवल लो लेवल मध्ये पडतो, त्याची काय करणार, डिझायनिंग करायला लावणार. डिझायनिंग नंतर परत तो काय करणार, परत त्या साइन अप पेजची काय होणार, डेव्हलपमेंट होणार. डेव्हलपमेंट नंतर परत काय होणार, त्याची टेस्टिंग होणार. हे सगळं काम तुम्हाला काय करावं लागतं, ह्या 3 महिन्यांमध्ये कम्प्लीट करावं लागतं या साइन अप पेजचं. आता हे 3 महिने जे आहेत ना, हे 3 महिने डिवाइड करून दिलेले असतात. डिवाइड म्हणजे काय, की अनालिसिस वाल्यांना म्हणजे एसआरएस डॉक्युमेंट क्रिएट करणाऱ्याला किती लागणार, समजा त्याला जर 15 दिवस लागत असतील, 15 डेज. त्याच्यानंतर डिझायनिंग वाल्याला किती लागले, समजा 15 डेज, म्हणजे इथे किती झाले तुमचे 30 दिवस झाले. परत डेव्हलपरला समजा 1 मंथ लागत असेल, तर परत अजून टेस्टरला किती लागला, टेस्टरला 1 महिना लागत असेल समजा. तर अशा पद्धतीने काय केलं जातं, जे पण तुमचे 3 महिने आहेत ना, हे 3 महिने वर्क डिवाइड करून दिले जातात. म्हणजे प्रत्येक टीमला एक काहीतरी टाइम एस्टिमेट असतो ना, तो डिवाइड करून दिला जातो. मग इथं फक्त आणि फक्त काय केलं जातं, एक साइन अप पेज असेल, या साइन अप पेज साठी आपण काय करतो, 3 महिने इथं घालवतोय. म्हणजे 3 महिने, आणि 3 महिन्यामध्ये म्हणजे 3 महिन्यामध्ये जर बघायला गेलं तर आपलं म्हणजे एका वीक मधले आपले 5 वर्किंग डेज असतात. मग तशा पद्धतीने 90 डेज आपल्याकडे आहेत. 90 डेज म्हणजे कॅल्क्युलेशन काढा तुम्ही, की एका महिन्यामध्ये जर 30-30 दिवस कन्सिडर केले, 3 महिने म्हणल्यानंतर वर्किंग डेज आपले 5 असतात. त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट काढू शकता. ठीक आहे. तर किती दिवस आपले म्हणजे वेस्ट होत आहेत वगैरे तिथं. मग फक्त आणि कोणतंही पेज असू दे बरं, ठीक आहे, तुमचं साइन अप पेज असेल किंवा लॉग इन पेज असेल किंवा कोणतंही वेब पेज असेल, जेवढं पण तुमच्या एखाद्या म्हणजे त्या सॉफ्टवेअर मधलं कोणतंही मॉड्यूल असेल ना, तर त्या प्रत्येक मॉड्यूलसाठी तुम्हाला किती महिने द्यावे लागतात, तो 3 महिने तुम्हाला द्यावे लागतात. आता इथे नॉर्मल कॅल्क्युलेट करा, तुमच्याकडे 5 मॉड्यूल्स आहेत, तर 5 आणि 3 महिने, 5 त्रिक 15, ठीक आहे. 15 महिने म्हणजे एवढाच फक्त तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी 15 महिने म्हणजे 1.5 इयर तुम्हाला काय करतो, ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी लागत आहे. ठीक आहे. आणि आता याच्यामध्ये हे एक पॉईंट आहे. आणि नंतर अजून काय आहे, की मेन रिव्हर्स म्हणजे आता तुम्ही वॉटरफॉल ह्याचं नाव जास्त का बरं वॉटरफॉलच पडलं, कशामुळं, कारण ह्याच्यामध्ये आपण नॉर्मली वॉटरफॉल मध्ये आपण रिव्हर्स जाऊ शकत नाही. मग सेम तो फंडा इथं आहे. म्हणजे समजा
जर आता तुम्ही कुठे आहे, तुम्ही समजा डिझायनिंग पॉईंट मध्ये आहात, ठीक आहे, तुम्ही काय करताय, लो लेवल हाय लेवल डिझायनिंग तुमची स्टार्ट आहे. सॉरी गाईज. समजा तुमची काय लो लेवल हाय लेवल डिझायनिंग तुमची स्टार्ट आहे, ठीक आहे, आणि सीन असं झाला की डेव्हलपरला वाटलं की नाही यार, जे पण लॉग इन पेज आहे ना, ह्या लॉग इन पेज मध्ये मला थोडंसं चेंज करायचं आहे, मला बॅकग्राऊंडला काय करायचंय, लोगो नाही टाकायचंय किंवा मला इमेज नाही टाकायचे, मला लेफ्ट साईडला थोडासा लोगो जो आहे तो थोडासा मोठा करायचा आहे. लोगो मे बी त्यांनी लोगो त्यांच्या कंपनीचा चेंज केला असेल, नवीन स्टार्टअप आहे त्यांनी त्यांच्या कंपनीचा लोगो चेंज केला असेल, आणि नवीन चेंज केलेला लोगो काय करायचा त्यांना तिथं टाकायचा आहे, ही त्यांची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे काय झालं, रिक्वायरमेंट चेंज आली त्यांची, पण आपण आता सध्या कुठे आहेत, आपण आता डिझायनिंग फेजला आहेत. आणि त्या डिझायनिंग फेज मध्ये असताना क्लायंट कडून असं म्हणले की मला रिक्वायरमेंट चेंज करून हव्यात असं तसं वगैरे ते लोक म्हणले, तर आपण काय करत नाही हो, आपण म्हणत नाही की ठीक आहे लगेच द्या आम्ही तुमच्या रिक्वायरमेंट चेंज करतो. लोगो चेंज करणं एवढं काही बिग डील नाहीये, ठीक आहे, डॉक्युमेंट मध्ये पण चेंज करणं जास्त असं काही एवढं हार्ड नाहीये. पण आपण वॉटरफॉलचा जसा रूल आहे की आपण रिव्हर्स जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो, जे पण त्यांचे जे चेंजेस असतील ते चेंजेस आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये, आता समजा आता तुम्ही तुमचं काय करतो, तुम्ही साइन अप पेज मध्ये तुम्ही वर्किंग करताय, ठीक आहे, साइन अप पेज मध्ये तुमचं वर्किंग आहे आता, आणि साइन अप पेज मध्ये पण तुमचा म्हणजे त्या कंपनीचा लोगो आहे, आणि आता तुम्ही काय करताय, तुम्ही साइन अप पेज साठी डिझायनिंग पार्ट पर्यंत आलेला आहात, म्हणजे तुमचे पहिले 15 दिवस तुम्ही घालवलेत, आता तुम्ही तर म्हणजे नेक्स्ट 15 डेज मध्ये तुम्ही काय करताय, काम करताय, आणि तुम्हाला इथं सांगितलं तुमच्या क्लायंटने की माझी रिक्वायरमेंट चेंज आहे, जो पण काही लोगो आहे तुम्हाला काय करायचा आहे, चेंज करायचा आहे, तो प्लीज मला चेंज करून द्या. तर आपण वॉटरफॉल यूज करत असल्यामुळे आपण काय करतो, त्यांनी जरी आपल्याला आत्ता सांगितलं असेल की मला माझा लोगो चेंज करायचा आहे आणि आपण आता डिझायनिंग फेजला आहोत, तर आपण ह्या 3 महिन्यांमध्ये काय करतो, त्यांना ते जे पण चेंजेस असतील ना ते चेंजेस आपण त्यांना परफॉर्म करून देत नाही. हा, चेंजेस परफॉर्म होतात ऑब्व्हियसली, पण कधी परफॉर्म होतात, जेव्हा हे 3 महिने कंप्लीट होतील ना, म्हणजे आता जो पण प्रिव्हियस तुमच्याकडे रिक्वायरमेंट होती ना, म्हणजे विदाऊट लोगो चेंज करायची, तुम्ही त्याच्याच थ्रू काय करता, डिझायनिंग करता, डेव्हलपमेंट करता, टेस्टिंग करता, आणि जेव्हा हे 3 महिने कंप्लीट होतील त्याच्यानंतर परत काय करता, जी पण रिक्वायरमेंट चेंज आली होती ना, मग परत त्याच्यामध्ये काय करता, परत 4थ्या महिन्यामध्ये आपण काय करता, म्हणजे 4th मंथ, 4थ्या महिन्यामध्ये नवीन एखादं मॉड्यूल घेण्याच्या ऐवजी, म्हणजे नवीन मॉड्यूल डेव्हलपमेंटला घेण्याच्या आधी आपण काय करतो, जे पण चेंजेस आले होते ना क्लायंट कडून, ते चेंजेस आपण काय करतो, ते चेंजेस आपण हे 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये परफॉर्म करतो. म्हणजे काय करतो, ठीक आहे, आता सेम तर होतं ना, तुम्ही की मॅम सेमच होतं ना, आपण त्याच्यामध्ये अजून पण वर्किंगला होतो तर आपण करू शकत होतो, ऑब्व्हियसली करू शकत होतो, पण आपण वॉटरफॉलमध्ये ते करत नाही. आपल्याला काय करावं लागतं, जो पण मे बी ती रिक्वायरमेंट मग चुकीची जरी असेल ना, असू द्या, फरक नाही पडत, तुम्हाला ती रिक्वायरमेंट कम्प्लीट करून काय करावं लागतं, साईडला निघावं लागतं त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये, आणि जेव्हा तिचे टेस्टिंग वगैरे होऊन सगळं फायनलाइज होऊन साईडला राहील, त्याच्या झाल्यानंतर परत 4थ्या म्हणजे 3 महिने कंप्लीट नंतर 4थ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही काय करू शकता, जी पण रिक्वायरमेंट तुमची चेंज झालेली आहे, मग तुम्ही ते SRS डॉक्युमेंट मध्ये रिक्वायरमेंट चेंजेस करता, त्याच्यानंतर जे चेंजेस झालेले ते चेंजेस मध्ये तुम्ही परत डिझायनिंग पॉईंट घालवता, म्हणजे डिझायनिंग करता चेंजेस झालेल्यावरती, नंतर परत तुम्ही डेव्हलपरला सांगता की हे चेंजेस आहेत ह्या मॉडेलमध्ये, हे चेंजेस परफॉर्म करा, आणि त्याच्यानंतर ते चेंजेस डेव्हलपर परफॉर्म करतो, नंतर परत तो काय करतो, तो टेस्टरला पाठवतो, आणि हे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये एवढे फक्त तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करा, मग परत ती टेस्टिंग आपण परफॉर्म करतो, परत तो काय करतो, साईडला ठेवतो. मग हे सगळं झाल्यानंतर परत आपण काय करतो, साइन अप पेज डेव्हलप झालं, आता तुमचे चेंजेस पण अपडेट झाले, तुम्ही आता मग परत जाता पुढे जाता, तुम्ही म्हणजे समजा म्हणजे 4थ्यातल्या अर्धा महिना राहिला असेल किंवा तुम्ही फक्त समजा 5व्या महिन्यामध्ये तुम्ही काय करता, परत नंतर तुम्ही नेक्स्ट मॉड्यूल घेता किंवा नेक्स्ट मॉड्यूल तुम्ही काय करता, रिक्वायरमेंटसाठी पिकअप करता किंवा नेक्स्ट मॉड्यूल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही पिकअप करता. अशा पद्धतीने काय होतं, वर्क फ्लो इथं एक्झिक्यूट होतो. म्हणजे भले तुम्ही आता समजा अनालिसिस फेजला आहात, ठीक आहे, आणि तुम्हाला क्लायंटनं सांगितलं की माझ्या रिक्वायरमेंट्स चेंज आहेत, तरी सुद्धा आपण त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतील त्या रिक्वायरमेंट आपण चेंज करून देत नाही. का बरं, कारण आपण सध्या म्हणजे पहिल्या म्हणजे BRS डॉक्युमेंट क्रिएट करून पुढे आलेलो आहोत, आपण आता SRS डॉक्युमेंट क्रिएट करत आहोत, त्याच्यामुळे आपण काय करत नाही, रिव्हर्स जाऊन त्यांच्या म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंगला रिव्हर्स जाऊन आपण काय करत नाही, त्यांचे जे पण रिक्वायरमेंट्स असतील त्या रिक्वायरमेंट आपण काय करत नाही, फुलफिल करून देत नाही, की आपण काय म्हणू शकतो, ती रिक्वायरमेंट आपण लगेच अपडेट करून त्यांना म्हणजे हे करून देत नाही.
आणि वॉटरफॉलमध्ये जर रिक्वायरमेंट म्हणजे समजा आता नवीन जर एखादी रिक्वायरमेंट जर चेंज होत असेल ना, आणि क्लायंटला ती रिक्वायरमेंट जर म्हणजे फुलफिल करून हवी असेल ना, किंवा म्हणजे त्यांना चेंज करून हवी असेल ना, तर त्यांना एक्स्ट्रा अमाऊंट काय करावा लागतो, पे करावा लागतो कंपनीला, की माझे हे चेंजेस आहेत, याच्यासाठी एवढे एवढे पैसे आहेत, एवढे पैसे घ्या आणि जे पण माझे चेंजेस आहेत हे चेंजेस काय करा, कम्प्लीट करून द्या, म्हणून त्यांना काय करावा लागतो, एक्स्ट्रा मनी पे करावा लागतो. म्हणजे जर तुम्ही समजा एक रिक्वायरमेंट सांगितली ऑलरेडी, त्याच्यानंतर तुम्ही आता अनालिसिस फेजला आहे, जसं मी आता सांगितलं की त्यांना लोगो चेंज करायचा त्यांच्या कंपनीचा, तर ते लोगो त्यांनी ऑलरेडी पहिला जुना लोगो दिला होता आपल्याला, आणि आता आपण अनालिसिस फेजला गेले तर त्यांना असं वाटतं की नाही, त्यांचा जो पण लोगो आहे कंपनीचा, तो लोगो त्यांना चेंज करायचा आहे. तर तो लोगो चेंज करून देण्यासाठी कंपनीला काय करावं लागतं माहिती का, म्हणजे सॉरी क्लायंटला काय करावं लागतं, कंपनीला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात, की ठीक आहे बाबा, म्हणजे माझ्याकडून हे एक्स्ट्रा पैसे घ्या, जी पण रिक्वायरमेंट आहे, म्हणजे माझी चेंज रिक्वायरमेंट आहे, ती चेंज रिक्वायरमेंट चेंज म्हणजे माझा जो पण लोगो वगैरे आहे, तो लोगो काय करा, रिप्लेस करून द्या किंवा चेंज करून द्या. तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करायची काय गरज आहे, कारण आपण इथं रिपीट एक महिना काय करतो, रिपीट एक महिना आपण काय करतोय, एक्स्ट्रा वर्क करतोय त्यांच्यासाठी. जर आपलं इथं ऑलरेडी त्यांनी सांगितलं असतं, तर परत आपल्याला हे टेक झालं असतं का, नाही. आपल्याला परत अजून एक महिना त्याच्यावरती काय करावं लागतं, त्याचं अनालिसिस म्हणजे SRS डॉक्युमेंट मध्ये चेंजेस करा, परत डिझायनिंग मध्ये चेंजेस करा, डेव्हलपर परत तो डेव्हलपमेंट मध्ये कोड वगैरे चेंज करणार, नंतर त्याच टेस्टरला काय करायचं आहे, जे पण चेंज झालेलं आहे ते परत त्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. त्याच्यामुळे काय झालं, सगळं जे काम आहे ते काय झालं, रिपिटेटिव्ह करावं लागलं, किंवा रिव्हर्स मध्ये तुम्हाला अजून रिपीट करावं लागलं. मग त्याची कॉस्टिंग आली पाहिजे ना, ती कंपनी तर खिशातून घालणार नाहीये. मग त्याच्यामुळे काय करावं लागतं, जर चेंजेस आले तर चेंजेस काय करावे लागतात, क्लायंटला म्हणून एक्स्ट्रा पे करावं लागतं, कारण परत एक्स्ट्रा वर्कलोड येतो, किंवा परत एक्स्ट्रा त्याच गोष्टी रिपीटेडली कराव्या लागतात म्हणून. ठीक आहे, सेम रिपिटेटिव्ह परत परत गोष्टी कराव्या लागतात, म्हणून काय होतं, म्हणून क्लायंटला इथं काय करावं लागतं, एक्स्ट्रा पेमेंट करावी लागते. मग तुम्ही म्हणलं की मॅम एवढे सारे ड्रॉबॅक्स आहेत, म्हणजे आपण क्लायंटला एक्स्ट्रा पे करावं लागतं, टाइम म्हणजे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, खूप जास्त टाइम जातोय वगैरे, आपण रिक्वायरमेंट्स लगेच लगेच चेंज करून देत नाही. मग वॉटरफॉल वापरतात कोणत्या कंपन्या, किंवा वापरलं जातं बी का नाही कोण्या कंपन्यांमध्ये, तर सध्या ना सर एक म्हणजे सर्व्हिस बेस्ड कंपन्या असतात बघा, म्हणजे सर्व्हिस बेस्ड कंपन्या ज्या असतात ना, त्या बऱ्यापैकी काय करतात माहिती का, की आपण म्हणू शकतो ना सर्व्हिस बेस नाही म्हणू शकत, ज्या सॉरी प्रोडक्ट बेस्ड कंपन्या असतात ना, त्या प्रोडक्ट बेस्ड कंपन्या काय करतात, आणि ज्या की स्मॉल किंवा स्टार्टअप कंपन्या म्हणू शकतात तुम्ही, की म्हणजे ज्यांच्याकडे प्रोजेक्ट्स वगैरे नसतात ना, ज्या कंपन्यांकडे, आणि जो आहे तो क्लायंट पण त्यांना लवकरात लवकर घालवायचा नसतो, त्या टायमिंगला काय केलं जातं, वॉटरफॉल सारखे मॉडेल्स तिथे यूज केले जातात. मग आता याच्यामध्ये काय आहे, स्मॉल स्केल कंपन्या का वापरतात, कारण त्यांच्याकडे ना जास्त रिसोर्सेस म्हणजे जास्त एम्प्लॉईज नसतात. मग एम्प्लॉईज जास्त नसल्यामुळे कसं होतं, की 3 महिन्यामध्ये आरामात जेवढा त्यांच्याकडे स्टाफ आहे, ते लोक काय करतात, तो काम करू शकतात. 3 महिना म्हणजे खूप टाइम ड्युरेशन आहे, ते पण फक्त नॉर्मल एखादा साइन अप किंवा लॉग इन पेज साठी वगैरे, तर खूप म्हणजे इझी आहे. ठीक आहे, एवढं पण काही म्हणजे असं हे नसतं, म्हणजे काय म्हणतो, कॉम्प्लेक्स गोष्टी नसतात, त्याच्यामुळे 3 महिने हा खूप टाइम ड्युरेशन मॅक्सिमम झाला. मग इथं काय होतं, की तुमचे जर ज्या स्मॉल स्केल कंपन्या ज्यांच्याकडे काय म्हणतो, की मॅन पॉवर कमी आहे, की जे म्हणजे एम्प्लॉईज कमी आहेत, ते लोक काय करू शकतात हो, की हे वॉटरफॉल अप्लाय करतात. मग त्यांना काय प्रॉफिट होतो, की जरी त्यांच्याकडे लोक कमी असतील तरी काय होतं, की टाइम जास्त असल्यामुळे काय होतं, व्यवस्थित पद्धतीने जे वर्क आहे ते वर्क काय होतं, कम्प्लीट होतं. आणि जसं तुम्ही टाइम ड्युरेशन बघितले, की फक्त डेव्हलपमेंट 5 मॉडेल डेव्हलप करायलाच आपल्याला 1.5 वर्ष लागतात, आणि जर एखाद्या चेंजेस वगैरे आले तर मग समजा म्हणजे 2 वर्ष तरी हा प्रोजेक्ट आरामात एखाद्या कंपनीमध्ये चालेल, एवढं तरी टार्गेट आहे. 2 वर्ष कुठंच गेलं नाहीये. मग तोपर्यंत क्लायंटला पेमेंट करावी लागते, मग तोपर्यंत ह्यांची कंपनी पण म्हणजे चलते. प्लस जर एखाद्या वेळेस रिक्वायरमेंट वगैरे चेंज आल्या, काय झालं, तर त्याच्या सुद्धा एक्स्ट्रा पेमेंट काय होते हो, एक्स्ट्रा पेमेंट कुणाला कंपनीमध्ये भेटते, किंवा लोक म्हणजे कंपनीला प्रॉफिट आहे. म्हणजे ह्याला काय करायचंय, जे पण एम्प्लॉई वर्क करणार आहेत त्यांना तर आहे त्याच्यातच काम करायला लावायचं, त्यांना थोडी एक्स्ट्रा पेमेंट करणार आहेत, की रिक्वायरमेंट चेंज झाल्या तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट घ्या म्हणून. ऑब्व्हियसली नाही. जर रिक्वायरमेंट चेंज असतील तर ते एक्स्ट्रा जी पण पेमेंट येणार आहे रिक्वायरमेंटची, त्याचा प्रॉफिट कुणाला आहे, त्याचा प्रॉफिट आहे कंपनीला. मग त्याच्यामुळे आणि कमी टाइम मध्ये व्यवस्थित पद्धतीने वर्क काय होतं, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने वर्क होऊ शकतं, काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही त्याच्यामध्ये, आपण म्हणजे म्हणू शकतो. जरी म्हणजे मॅन पॉवर कमी असेल तरी सुद्धा टाइम ड्युरेशन जास्त असल्यामुळे काय होतं, जे पण वर्क आहे ते वर्क व्यवस्थित पद्धतीने काय होतो, एक्झिक्यूट होतो, किंवा व्यवस्थित पद्धतीने फ्लो होतो.
त्याच्यामुळं ज्या प्रोडक्ट बेस्ड कंपन्या असतात, ज्या की स्मॉल स्केल कंपन्या वगैरे असतात ना, त्या कंपन्या काय करतात, वॉटरफॉलला जास्त म्हणजे बऱ्यापैकी प्रेफरन्स देतात. म्हणजे एकतर क्लायंट टिकून राहण्यासाठी, परत म्हणजे खूप म्हणजे जर लेंदी प्रोसेस आहे वॉटरफॉलमध्ये आणि खूप सारं म्हणजे कंपनीला प्रॉफिट होऊ शकतो याच्यामध्ये. क्लायंटला म्हणजे जो पण एंड युजर आहे आपला त्याला नाही, पण जो म्हणजे कंपनीला याच्यातून प्रॉफिट होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याचशा अशा कंपन्या, स्मॉल स्केल कंपन्या काय करतात, वॉटरफॉल हे यूज करू शकतात. आता वॉटरफॉलमध्ये आहे काय मग, तर वॉटरफॉलमध्ये सहा सहा स्टेजेस आहेत. याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक स्टेज म्हणजे वन बाय वन आपल्याला एक्झिक्यूट करावी लागते. जोपर्यंत पहिली स्टेज कंप्लीट होत नाही, आपण सेकंड स्टेजला कन्वर्ट होत नाही. त्याच्यानंतर ह्याचं टाइम ड्युरेशन किती आहे, तर ह्याचं 3 मंथ हा वॉटरफॉलचं टाइम ड्युरेशन हे 3 मंथचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये आपण जे आपण रिक्वायरमेंट्स आपण म्हणजे समजा रिक्वायरमेंट गॅदरिंग जर चेंज झाली, तर आपण काय करतो, त्यांना रिक्वायरमेंट गॅदरिंग ही चेंज म्हणजे जर काही अपडेशन आले किंवा रिक्वायरमेंट चेंज झाल्या, तर ते आपण चेंज करून देतो. पण कुठं करतो, नेक्स्ट जेव्हा ती 3 महिन्याचा टाइम ड्युरेशन किंवा स्पॅम असेल, कंप्लीट झाल्यानंतर आपण काय करतो, जे पण चेंजेस आहेत ते चेंजेस आपण परफॉर्म करून देतो. आणि त्याच्यानंतर जे पण चेंजेस असतील त्या प्रत्येक चेंजेससाठी क्लायंटला एक्स्ट्रा पेमेंट करावी लागते. कुणाला एक्स्ट्रा पेमेंट करावी लागते, कस्टमर म्हणजे कंपनीला काय करावी लागते, एक्स्ट्रा पेमेंट करावी लागते त्या क्लायंटला जो पण असेल. आणि म्हणून बऱ्यापैकी स्मॉल स्केल कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांमध्ये काय होतं, वॉटरफॉल हा वापरला जातो. मग त्याचे ड्रॉबॅक्स पण तुम्हाला समजले असतील, की एक्स्ट्रा पेमेंट करावी लागते म्हणजे कस्टमरला, परत टाइम ड्युरेशन खूप आहे, खूप टाइम पर्यंत वाट बघावी लागते वगैरे. हे काय ते याचे ड्रॉबॅक्स आहेत वॉटरफॉलचे. परत काय आहे, की आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स जाऊ शकत नाही कुठल्याही स्टेजला जर आलो असतो. मे बी आपण अनालिसिस स्टेजला जरी असतो आणि रिक्वायरमेंट मध्ये काही चेंजेस आले, तर आपण चेंजेस लगेच करून देत नाही. त्या जुन्या रिक्वायरमेंट सोबतच आपण डिझायनिंग डेव्हलपमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर परत आपण नेक्स्ट म्हणजे हे टाइम स्पॅन संपल्यानंतर आपण नंतर 4थ्या महिन्यामध्ये आपण काय करतो, त्या गोष्टी परत चेंजेस म्हणजे जे पण चेंज आलेलं आहे ते चेंजेसचं डॉक्युमेंटेशन वगैरे करून आपण प्रिपेअर करून देतो. आणि हे सगळे ड्रॉबॅक्स आहेत. हे ड्रॉबॅक्स पुढे काय केले, तो व्ही मध्ये जे ते व्ही मध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. वॉटरफॉल अशा पद्धतीनं आहे. वॉटरफॉल मध्ये लक्षात काय ठेवायचं, तर वॉटरफॉल मध्ये आपण प्रत्येक म्हणजे एक पहिली स्टेज कंप्लीट झाल्यानंतरच सेकंड स्टेजला मूव्ह फॉरवर्ड होऊ शकतो. आपण याच्यामध्ये रिव्हर्स प्रोसेस करू शकत नाही किंवा रिव्हर्स आपण जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर टाइम ड्युरेशन किती आहे वॉटरफॉलचा, 3 मंथ्स हा प्रत्येक मॉड्यूल डेव्हलपमेंटसाठी काय आहे, टाइम ड्युरेशन आहे. जर रिक्वायरमेंट चेंज झाल्या, तर काय करायला लागतं तुम्हाला, त्या रिक्वायरमेंट्स आपण चेंज करू म्हणजे ज्या पण चेंज रिक्वायरमेंट आहेत त्या आपण चेंज करून देतो. पण कधी, जेव्हा 3 महिन्याचा टाइम स्पॅन एंड होतो त्याच्यानंतर आपण काय करतो, 4थ्या महिन्यामध्ये त्याच्या ज्या पण चेंज रिक्वायरमेंट आहेत त्या चेंज रिक्वायरमेंट आपण काय करतो, आपण चेंजेस परफॉर्म करून वगैरे त्याचं पूर्ण ऑपरेशन पुढे परफॉर्म करतो. त्याचा टाइम स्पॅन खूप लेंदी आहे म्हणजे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. मग तुम्हाला कधी, एवढंही तुम्ही वॉटरफॉल बद्दल सांगितलं, सफिशियंट आहे, खूप म्हणजे बेटर आहे. याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काही सांगणं कोणी एक्सपेक्ट पण नाही करत. तुम्ही म्हणजे नाही सांगितलं तरी ठीक आहे. एवढं जरी तुम्हाला माहिती असेल वॉटरफॉल बद्दल तरी सफिशियंट एकदम आहे. तुम्हाला कुणी कुणी असं विचारणार नाही की वॉटरफॉल एक्सप्लेन कर, हे कर, ते कर. तुम्हाला ते फक्त विचारतील की म्हणजे पॉसिबिलिटीज आहे की ते तुम्हाला विचारू शकतात की मला ड्रॉबॅक्स काय आहेत वॉटरफॉलचे वगैरे. मग तुम्हाला ड्रॉबॅक्स म्हणजे थोडंसं अनालाइज करता आलं. म्हणजे ड्रॉबॅक्स काय आहेत, की टाइम ड्युरेशन जी आहे ही खूप लेंदी आहे. परत तुम्ही रिक्वायरमेंट्स म्हणजे समजा जर क्लायंटचे जर चेंजेस आहेत, ते चेंजेस तुम्ही लवकर परफॉर्म करून देऊ शकत नाही. रिव्हर्स प्रोसेस तुम्ही करू शकत नाही याच्यामध्ये वगैरे. परत वन बाय म्हणजे एक स्टेप झाल्यानंतर सेकंड म्हणजे पॅरलली काम करू शकत नाही. म्हणजे एक जर कोणत्या तरी अनालिसिस पेजमध्ये असेल तर बाकीच्या सगळ्यांना काय करावं लागतो, आयडियल म्हणजे स्टेबल पोझिशनला राहावं लागतं. जे की म्हणजे कंपनीचा लॉस होऊ शकतो किंवा म्हणजे जास्त प्रोसेस जी आहे ही फास्ट नाहीये, खूप म्हणजे स्लो प्रोसेस तुम्ही असं म्हणू शकता. ह्या पद्धतीचे 1-2-3 ड्रॉबॅक जरी तुम्ही सांगितले तरी सफिशियंट आहेत.